अरे आता बघितलंस ना, म्हणूनच पुरुषाच्या आयुष्यात एका मुलीची गरज असते. आता आता हे सरप्राईज जर तू केलं असतंस ना, तर मी 100% लिहून देतो की तू आजूबाजूला एक मस्त नॅपकिन ठेवला असतास. पण बघा आता. सिद्धिराज, अहो सारखं कशाला स्वतःला कमी लेखता? अहो इतकं काय, मी आणते ना नॅपकिन. नाही नाही नाही, थांब थांब थांब, तू कशाला जाते? सगळं मी आणतो ना, मी पटकन लंगडी घालतो आणि आणतो ते. आलंच. हो, कुठे? नाही. अहो काय करताय? अहो मी करते ना. नवऱ्याने पाय पुसला तर प्रॉब्लेम आहे. थांब. बघू. अरे काका, आता बायकोनी पुसलं तर चालणार नाही का? आपल्या संसाराचं पहिलं पाऊल जे आपण नवरा बायको म्हणून टाकलंय, आता हे आपल्या आयुष्यात कायम आपल्या सोबत असणार. खरंच भावना, म्हणजे तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलंयस तू. खरं सांगतोय मी, तू यायच्या आधी ना मी जनसेवाच्या नावाखाली उडाण टप्पूगिरी करत फिरणारा मुलगा होतो. नाही नाही, म्हणजे मी जनसेवा करायचो, लोकांची मदत सुद्धा करायचो, पण जनसेवेचा खरा अर्थ तू मला शिकवलायस. तुझ्यामुळेच माझ्या आयुष्यात भरभराट झालीय.